नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीतर्फे आपण भारतीय राज्यव्यवस्था या नवीन विषयाची सुरुवात केलेली आहे। या संदर्भातलं भारतीय राज्यव्यवस्थेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपलं एक लेक्चरसुद्धा झालेलं आहे। ठीक आहे, पाठीमागे मी सांगितलेलं आहे हा विषय आपल्याला बऱ्याच परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि पैकीच्या पैकी गुण देणारा हा विषय आहे आणि पैकीच्या पैकीच गुण देण्याची हमी आणि शाश्वती आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देत आहोत। ठीक आहे, तर आज पाहणार आहोत या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा भाग 2। ठीक आहे, तर यामध्ये पाहूया आपल्यासमोर काय काय आहे। तर ओके, पहा, ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये भारत परिषद अधिनियम 1861 यापूर्वी पार्ट 1 मध्ये आपण नियामक कायदा, त्या अनुषंगाने चार्टर्स ॲक्ट, त्यानंतर राणीचा जाहीरनामा हा पाहिलेला आहे। ठीक आहे, तर 1858 पर्यंत जी कंपनीची राजवट होती, त्यानंतर राजाची किंवा राणीची राजवट ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू झाली। राणीचा जाहीरनामा आपण पाहिला। आता त्यानंतर भारतामध्ये जास्तीत जास्त ब्रिटिशांचा सत्ता विस्तार होत असताना त्याचबरोबर भारतीयांचा सहभाग हा राजकीय प्रक्रियेमध्ये करून घेणं ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतो। ठीक आहे, मग त्यानुसार ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी काही राजकीय तरतुदी करण्यास सुरुवात केली। ठीक आहे, मग त्यामध्ये आपण पहिल्यांदा राणीचा जाहीरनामा पाहिला। आज आपण भारत परिषद अधिनियम 1861 पाहणार आहोत। आता यामधले जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने तर विचारतातच। आता यामध्ये ज्या काही प्रोव्हिजन होत्या त्याची आज आपल्याला आपल्या संविधानामध्ये कुठे झलक दिसते का? तर दिसते। जसं की एक्झाम्पल 1861चा कायदा जर पाहिला तर यामध्ये आपण पाहू शकतो की अध्यादेशाची तरतूद होती। जसं की आज आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 123 नुसार माननीय राष्ट्रपतींना अध्यादेशाचा अधिकार आहे किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे। त्यानुसारच 213 अनुच्छेदानुसार राज्यपालांना सुद्धा हा अधिकार आहे। तर याची तरतूद दिसते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाते वाटप। ओके, 1861चा जो कायदा आहे या कायद्यानुसार ज्या काही प्रोव्हिजन्स केल्या त्या आपण एक एक पाहू। ठीक आहे, यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा आज आपल्या संविधानामध्ये अध्यादेश, वटहुकूम, ऑर्डिनन्स यासारखे शब्द दिसतात। तर याची कुठेतरी सुरुवात इथं होते। ठीक आहे, म्हणजे त्यावेळेसच्या भारताच्या व्हाईसरॉयांना भारतामध्ये एखादा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण एखादा निर्णय घ्यायचा असेल किंवा कायदा करायचा असेल तर त्यासाठी व्हाईसरॉयला भारतामध्येच तो कायदा करण्याचा अधिकार बहाल केला। म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटवर अवलंबून राहणे त्यासाठी बराच वेळेचा किंवा प्रवासाचा जो कालावधी होता त्यामुळे ते टाळण्यासाठी 1861च्या कायद्यानुसार भारताच्या व्हाईसरॉयला वटहुकूम काढण्याचा अधिकार दिला। आता त्या वटहुकमाचा जो दर्जा होता तो कायद्यासारखाच होता। जसं की आज राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या वटहुकमाचा दर्जा हा कायद्यासारखाच असतो। त्यावेळेसच्या व्हाईसरॉयच्या वटहुकमाचा कालावधी 6 महिने होता। आज पण आपल्या संविधानानुसार राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी काढलेल्या वटहुकमाचा कालावधी हा 6 महिने किंवा संसद किंवा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यापासून 42 दिवसापर्यंत असतो। हे आपण पाहणार आहोत किंवा हे लक्षात असू द्या। ठीक आहे, तर वटहुकूम काढण्याचा अधिकार मिळाला। ठीक आहे, वटहुकूम याची सुरुवात झालेली आहे। ओके, वटहुकूम हे लक्षात असू द्या। वटहुकूमचा अधिकार मिळाला व्हाईसरॉयला, ही तरतूद होती। त्यानंतर आपण पाहू शकतो की पोर्टफोलिओ म्हणजे विभागीय प्रणाली किंवा खाते प्रणाली किंवा मंत्री परिषद सारखी यंत्रणा या कायद्याने सुरू झाली। ठीक आहे, ज्याला आपण विभागीय प्रणाली म्हणू। असे वेगवेगळ्या शब्दाने प्रश्न विचारले जातात, विभागीय प्रणाली, ओके, किंवा खाते पद्धत। ठीक आहे, ज्याला आपण मंत्री परिषद सुद्धा म्हणू शकतो किंवा मंत्रिमंडळ सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, मंत्री परिषद हे सुरू झालं। ॲक्च्युली 1859लाच ही विभागीय किंवा पोर्टफोलिओ पद्धत तत्कालीन जो काही भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड कॅनिंगने सुरू केली होती। ठीक आहे, परंतु या कायद्याने या 1859 साली सुरू केलेल्या पद्धतीला कायदेशीर दर्जा ब्रिटिश पार्लमेंटने दिला। ठीक आहे, तर विभागीय पद्धत किंवा पोर्टफोलिओ किंवा खाते पद्धत किंवा मंत्री परिषद म्हणजे त्यावेळेस व्हाईसरॉयला मदत करण्यासाठी जे काही कौन्सिल होतं त्या कौन्सिलच्या सदस्यांकडे खाते दिले। ठीक आहे, जसं की अर्थ खाते असेल किंवा गृह खाते असेल, ठीक आहे, आरोग्य खाते असेल, ओके, असे विविध खाते
त्यावेळेस निर्माण केले गेले. जसं की आज आपल्या संविधानानुसार पाहू शकतो आपण, ठीक आहे, की आज आपल्या देशामध्ये घटना दुरुस्ती करून आपल्याला माहिती आहे की 52वी घटना दुरुस्ती असेल किंवा त्यानंतर आपण पाहू शकतो की 84व्या घटना दुरुस्ती असेल, अशा विविध घटना दुरुस्तीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची संख्या ही मर्यादित केलेली आहे. ठीक आहे. आज आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 74 मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व त्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री परिषद असेल. काय असेल? मंत्री परिषद. मंत्रिमंडळ नाही. मंत्रिमंडळ या शब्दाचा जर समावेश आर्टिकल 352 मध्ये झालेला आहे हे आपण पाहू शकतो 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 साली. तर मंत्रिमंडळ हा शब्द कुठे आहे? 352 कलमामध्ये आहे आणि मंत्री परिषद हा शब्द कलम 74 मध्ये आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा ती पद्धत आहे. आज आपल्या देशाचा जो मंत्रिमंडळ असतो तो पंतप्रधानांसहित जे आहे म्हणजे कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य संख्येच्या हा जास्तीत जास्त किती असतो? 15% असतो, आपल्याला माहीत आहे. राज्याचं मंत्रिमंडळ सुद्धा कनिष्ठ सभागृहाच्या म्हणजे लोकसभेच्या विधानसभेच्या 15% असतो. पण काही राज्य अपवादात्मक स्वरूपात लहान राज्य, गोवासारखी राज्य, मणिपूरसारखी, ठीक आहे, सिक्कीमसारखी राज्य, तर या लहान राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे ते मुख्यमंत्र्यांसहित 12 मंत्री त्या ठिकाणी असतात. ओके. आता दिल्लीसाठी स्वतंत्र तरतूद आहे. आपल्याला माहिती आहे की दिल्लीसाठी जी आहे जी घटना दुरुस्ती झाली होती, ओके, दिल्लीसाठी खास करून 69-70व्या ज्या काही घटना दुरुस्ती आपण पाहू शकतो तर त्यानुसार दिल्लीसाठी मुख्यमंत्र्यांसहित 7 मंत्री असतात दिल्लीमध्ये. ओके. तर ह्या सुद्धा आपल्याला पुढे पाहायचे आहेत, परंतु एक विषय निघाला म्हणून एक तुलनात्मक पद्धतीने तुमच्या लक्षात राहण्यासाठी हे मी सांगितलेले. तर विभागीय प्रणाली किंवा खाते पद्धत सुरू झाली, ही महत्त्वाची तरतूद केली. आता भारतामध्ये ब्रिटिश कारभार करीत असताना भारतीयांचा सहभाग आवश्यक आहे. ठीक आहे. याची कुठतरी इथं सुरुवात झाली. ठीक आहे, की कायदे करत असताना किंवा कार्य करत असताना भारतीयांना सुद्धा कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं किंवा कार्यामध्ये मदत घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. परंतु अधिकार त्याप्रमाणे दिले नाही, परंतु सुरुवात इथे कुठेतरी झाली होती. ठीक आहे. ओके. एक गैरसरकारी किंवा अशासकीय सदस्य म्हणून काही वरिष्ठ जे काही घटक होता त्या घटकांना प्रतिनिधित्व या ठिकाणी देण्यात आलं. त्यामध्ये खास करून आपण पाहू शकतो की बनारसचा जो राजा आहे, बनारसचा राजा, ठीक आहे, बनारसचा राजा म्हणजे पदवी आहे. बनारसचा राजा, पतियाळाचा महाराजा, ओके, किंवा सर दिनकरराव जे आहेत ते ग्वाल्हेर संस्थानाचे दिवाण होते. दिनकर राव यांनी 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांना मदत केली होती. जसा हैदराबादचा जो दिवाण होता सालार जंग याने सुद्धा ब्रिटिशांना 1857च्या उठावामध्ये मदत केली होती. किंवा अफगाणिस्तानचा जो प्रमुख होता त्यावेळेस दोस्त मोहम्मद खान त्याने सुद्धा ब्रिटिशांना मदत केली. किंवा नेपाळच्या राजाने सुद्धा ब्रिटिशांना मदत केली, हे पाहू शकतो. असे काही लोक होते जे 1857च्या उठावामध्ये ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. त्यापैकी सर दिनकरराव हे एक नाव जे ग्वाल्हेरचे दिवाण होते. ठीक आहे. तर यांना सुद्धा अशासकीय सदस्य म्हणून घेतलं गेलं म्हणजे सुरुवात झाली. ठीक आहे. याचा विस्तार पुढे आज आपण पाहू शकतो. किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1935च्या कायद्याने झालेल्या निवडणुकामध्ये किंवा 1919च्या कायद्याने झालेल्या निवडणुकामध्ये बऱ्याच सामान्य भारतीयांना कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालं होतं. ठीक आहे. त्यानंतर या कायद्यानुसार आपण पाहू शकतो की कायदे करण्यासाठी म्हणजे मुंबई आणि मद्रास प्रांतांना सुद्धा अधिकार बहाल केले गेले म्हणजे विकेंद्रीकरण केलं. विकेंद्रीकरण ही खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण पाहू शकतो की 1833च्या चार्टर ॲक्टनुसार कायदे करण्याचं केंद्रीकरण केलं गेलं म्हणजे जे काही त्यावेळेसचे जे काही प्रांत होते, प्रेसिडेन्सी होते, त्यांच्याकडचे कायदे करण्याचे अधिकार पूर्णपणे काढून घेतले होते आणि सर्व कायदे करण्याचे अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलला बहाल केले होते. परंतु 1861च्या या सनदी कायद्याने कायदे करण्याचं विकेंद्रीकरण केलं गेलं म्हणजे मुंबई आणि मद्रासच्या प्रांतांना सुद्धा म्हणजे त्या गव्हर्नरांना सुद्धा कायदे करण्याचा अधिकार बहाल या 1861च्या परिषद अधिनियमानुसार बहाल केला गेला, हे लक्षात असू द्या. या खूप महत्त्वाच्या तरतुदी आहेत ज्या आपल्याला वेळोवेळी परीक्षेला विचारले जातात. हे ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की यामध्ये काही आणखीन एक तरतुदी मला सांगायची आहेत. 1873चा एक कायदा आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे 1873चा कायदा काय आहे किंवा 1876चा कायदा काय आहे किंवा 1882चा कायदा काय आहे जे आपल्याला विचारतात म्हणजे एक लिंक राहील लक्षात तुमच्या. 1873चा कायदा ब्रिटिश
पार्लमेंटने संमत काय केला की जी ईस्ट इंडिया कंपनी होती, आपल्याला माहिती आहे की 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा, ज्याला आपण भारतीय सुशासनाचा कायदा सुद्धा म्हणतो, त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतातली जी काही सत्ता आहे ती काढून घेतली गेली आणि आता ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता प्रस्थापित झाली होती. आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी लंडनमध्ये झाली. हे पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता 1873 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक कायदा संमत केला की ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व हे कधीही संपुष्टात आणता येईल. ओके, हे लक्षात घ्या. ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व काय आहे, कधीही संपुष्टात आणता येईल याविषयीची तरतूद किंवा याविषयीचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर झाला आणि यानुसार आपण पाहू शकतो की 1 जानेवारी 1884 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपुष्टात आणलं. ठीक आहे, 1873ला तो कायदा संमत केला की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कधीही संपुष्टात येऊ शकते. ठीक आहे, असा कायदा झाला आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्षामध्ये कंपनी संपुष्टात कधी आली तर ती 1 जानेवारी 1884 रोजी ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपुष्टात आणलं. आता 1876 नुसार आपण पाहू शकतो की राणीला भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आलं, एक टायटल दिलं गेलं, भारताची सम्राज्ञी. ठीक आहे, त्या अनुषंगाने दिल्ली दरबार झाला 1877ला. त्यानंतर 1903चा सुद्धा दिल्ली दरबार आहे, 1911चा सुद्धा दिल्ली दरबार आहे. ठीक आहे, दिल्ली दरबार आपल्याला विचारतात. ओके, तर 1876चा जो काही भारताची सम्राज्ञी याविषयीचा जो काही कायदा आहे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर झाला. ठीक आहे, एप्रिल 1876ला आता राणी भारताची सम्राज्ञी झाली, हे एक लक्षात असू द्या. आता 1882 नुसार आपल्याला माहिती आहे की लॉर्ड रिपन हा जो भारताचा व्हाईसरॉय होता त्याने स्थानिक स्वराज्य संस्थाची तरतूद केली, त्या दृष्टिकोनातून कायदा केला. ओके, त्यामुळे लॉर्ड रिपन हा भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानला जातो. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा राजकीय प्रक्रियाशी संबंधित कायदे आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला याच्या सनावळ्या वगैरे किंवा याच्या तरतुदी आपल्याला विचारल्या जातात. त्यानंतर पुढचा आहे भारत परिषद अधिनियम 1892. ठीक आहे, भारतीय राजकीय व्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा कायदा आहे. ठीक आहे, या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदेमंडळाचा विस्तार केला गेला. ठीक आहे, म्हणजे जे कायदेमंडळ निर्माण झाले होते मुंबईमध्ये, मद्रासमध्ये, ठीक आहे, पंजाबमध्ये, वायव्य सरहद्द प्रांतामध्ये, आग्रामध्ये, ठीक आहे, यानुसार इथे कायदेमंडळामध्ये जास्तीत जास्त सदस्यांचा सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काय 1882ला स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास लॉर्ड रिपनने भारतामध्ये केला. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून काही सदस्य हे कायदेमंडळावर निवडून जातील, म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व 1892च्या कायद्याने भारतामध्ये स्थापित झालं होतं. ठीक आहे, पण निवडणूक हा शब्द या कायद्यामध्ये वापरला गेला नाही. ठीक आहे, हे लक्षात असू द्या की अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व या कायद्याने भारतामध्ये अस्तित्वात आलं. ठीक आहे, त्यानंतर आज आपल्या संविधानानुसार प्रौढ निवडणुकीचं तत्व आहे. आपण प्रत्यक्षपणे लोकसभा किंवा विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतो. तर अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व 1892च्या कायद्याने भारतामध्ये अस्तित्वात आलं, हे लक्षात असू द्या. आता कायद्याचा विस्तार झाला, कायद्यामध्ये म्हणजे कायदेमंडळामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. आता या चर्चेमध्ये सहभाग घेत असताना सदस्यांना काही अधिकार बहाल केले गेले. जसे की आज मोठ्या प्रमाणावर अधिकार आहे तसे अधिकार त्यावेळेस नसणार, हे निश्चितच, परंतु सुरुवात कुठेतरी झाली होती. ठीक आहे, तर 1892च्या कायद्यानुसार अर्थसंकल्प जेव्हा मांडला जाईल त्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार भारतीय सदस्यांना बहाल केला गेला. फक्त चर्चा होईल आणि प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नानंतर उपप्रश्न विचारण्याचा अधिकार दिला गेला नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर प्रश्न विचारणे किंवा चर्चा करणे एवढाच अधिकार अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने भारतीय सदस्यांना या कायद्यानुसार बहाल केला गेला. ही एक महत्त्वपूर्ण अधिकार भारतीय सदस्यांना 1892च्या कायद्यानुसार प्राप्त झाला होता, हे लक्षात असू द्या. तर हे महत्त्वपूर्ण तरतुदी आहे 1892च्या कायद्यानुसार अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व आणि भारतीय सदस्यांना अर्थसंकल्पावर प्रश्न विचारणे आणि चर्चा करण्याचा अधिकार. ओके, त्यानंतर पुढे पाहू शकतो आपण ज्यामध्ये की माफ करा मोर्ले मिंटो हा अधिनियम हा खूप महत्त्वपूर्ण अधिनियम आहे. ठीक आहे, या अधिनियमावर आपल्याला माहिती आहे की इतिहासाच्या अनुषंगाने किंवा राज्यघटनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. याचा परिणाम आपण पाहू शकतो. भारत पाकिस्तानचं विभाजन कुठेतरी याची सुरुवात इथे झाली होती. हा कायदा होण्यापूर्वी ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिशांचे भारतातले जे काही व्हाईसरॉय असतील त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये कशी फूट पाडता येईल या अनुषंगाने हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडण्याच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की सिमला परिषद असेल
त्यानंतर 1906ला ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना असेल, किंवा 1907चं काँग्रेस अधिवेशन जे सुरत या ठिकाणी झालं त्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेली असेल. तर अशा बऱ्याच गोष्टी ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून अनुकूल ठरल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिशांनी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये जास्तीत जास्त फूट पाडण्यासाठी या कायद्यामध्ये काही तरतुदी केल्या. या तरतुदीचाच परिणाम म्हणजे पाकिस्तानची निर्मिती. ओके, तर मोर्ले मिंटो हा कायदा 1909 साली झाला. ओके, हे आपल्याला माहित आहे. आता या कायद्याच्या अनुषंगाने म्हणजे या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी म्हणजे कायदेमंडळाचा विस्तार केला गेला. ओके, त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी तरतूद होती ती म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोर्ले मिंटो कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला. स्वतंत्र मतदारसंघ, ठीक आहे, हे बऱ्याच परीक्षेला आपल्याला विचारतात. मतदारसंघ दिला गेला, ठीक आहे. आता मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला म्हणजे काय आहे की मुस्लिम जे काही सदस्य निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहतील त्यांना मतदान करण्याचा अधिकार फक्त मुस्लिमांनाच असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ देऊन जातीय तत्वाचा विस्तार किंवा जातीय तत्वाची मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली गेली किंवा सांप्रदायिक तत्वाचा स्वीकार या कायद्याने केला गेला. आणि याचा समर्थक जो होता तो भारताचा व्हाईसरॉय मिंटो होता. म्हणून मिंटोला जातीय मतदारसंघाचा जनक असे म्हटले जाते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, मोर्ले ह्या तत्कालीन भारत मंत्र्याचा म्हणजे मोर्ले हा भारत मंत्री आणि मिंटो हा व्हाईसरॉय आहे. ठीक आहे, असे प्रश्न विचारले जातात की मोर्ले कोण होता, भारत मंत्री, मिंटो कोण होता, व्हाईसरॉय होता. ठीक आहे, तर मोर्लेचा ह्या म्हणजे जातीय मतदारसंघाला विरोध होता की तो काय म्हणायचा की या तत्वाचा जर आपण अंमल भारतामध्ये केला तर भारतामध्ये विष पेरण्याचं काम आणि आपण करू आणि याचे परिणाम जे आहे ते अत्यंत घातक असतील आणि तो घातक परिणाम म्हणजे भारताचं विभाजन हे आपण पाहू शकतो. ठीक आहे, तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद या मोर्ले मिंटो अधिनियमानुसार केली गेली. ही एक महत्त्वाची तरतूद होती. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो की हा जो कायदा केला गेला 1909चा मोर्ले मिंटो कायदा, या मोर्ले मिंटो कायद्यामध्ये जे काही स्थानिक माफ करा कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ आहे त्या कायदे मंडळ व कार्यकारी मंडळांना जास्तीत जास्त अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार केला गेला होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जसं की 1892 साली भारतीय सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करणे किंवा प्रश्न विचारण्याचा एवढाच अधिकार होता. परंतु या कायद्यानुसार आपण पाहू शकतो की भारतीय सदस्यांना चर्चा करणे व प्रश्न विचारण्याशिवाय उपप्रश्न विचारणे किंवा पूरक प्रश्न विचारणे असे सुद्धा अधिकार या कायद्याने बहाल दिले गेले. त्याशिवाय ठराव मांडण्याचा अधिकार सुद्धा अर्थसंकल्पावर भारतीय सदस्यांना बहाल केला गेला. म्हणजे जास्तीचे अधिकार प्राप्त झाले, हे लक्षात असू द्या. हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे पूरक प्रश्न असेल, पूरक किंवा उपप्रश्न असेल, ठीक आहे, उपप्रश्न विचारणे भारतीय सदस्यांना किंवा ठराव मांडणे, ठीक आहे, असे अधिकार ठीक आहे सदस्यांना बहाल केले गेले जे सदस्यांचे एक हत्यार किंवा शस्त्र आहेत कायदे मंडळामधले. ठीक आहे, तर असे काही महत्त्वपूर्ण अधिकार 1909च्या कायद्याने भारतीय सदस्यांना दिले गेले होते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर आता स्वतंत्र मतदारसंघाचाच परिणाम म्हणजे पुढे पाकिस्तानची निर्मिती हे आपण सांगितलेले. तर हे महत्त्वपूर्ण प्रोव्हिजन्स आहेत 1909च्या मोर्ले मिंटो कायद्यामधले. त्यानंतर पुढे पाहू शकतो आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. ठीक आहे, आता हा कायदा होण्यापूर्वी भारतामध्ये काय काय घडलेलं आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. या अनुषंगाने आपण पाहू शकतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वराज्य संघ असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं महायुद्ध सुरू होतं. पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांचा सहभाग किंवा भारतीयांचा पाठिंबा, भारतीयांची मदत हे ब्रिटिशांना आवश्यक होती. आणि त्या अनुषंगानेच आपण पाहू शकतो की 1914 नंतर लोकमान्य टिळकांचं तुरुंगातून सुटका झालेली असेल किंवा ॲनी बेझंटचा उदय असेल. ओके, आणि यांनी भारताला जास्तीत जास्त राजकीय अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून केलेली मागणी असेल. आणि याचा परिणाम म्हणजे आपण पाहू शकतो की 20 ऑगस्ट 1917ची मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते. ठीक आहे, 20 ऑगस्ट. आता हा दिनांक आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जे महत्त्वपूर्ण दिनांक आहेत. ठीक आहे, 20 ऑगस्ट 1917ची मॉन्टेग्यूची जी काही घोषणा आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो ऑगस्ट डिक्लेरेशन. ओके, जसं ऑगस्ट ऑफर जे आहे 8 ऑगस्ट 1940चा लिनगोच्या काळामध्ये हे ऑगस्ट डिक्लेरेशन म्हणजे ऑगस्ट घोषणा किंवा ऑगस्ट ऑफर किंवा ऑगस्ट संधी. ठीक आहे, तर ऑगस्ट घोषणेनुसार मॉन्टेग्यू या भारत मंत्र्यांनी काय जाहीर केलं की भारतीयांना जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल.
ठीक आहे. भारतीयांना जबाबदार शासन पद्धती देण्यात येईल म्हणजे काय, भारतामध्ये ज्या काही प्रशासन यंत्रणा आहे त्या प्रशासन यंत्रणामध्ये भारतीयांचा सहभाग घेण्यात येईल, म्हणजे प्रशासन यंत्रणेचं भारतीयकरण करण्यात येईल असं जाहीर केलं गेलं. परंतु ते भारतीयकरण कसं असेल, ते ब्रिटिशांच्या मर्जीवर असेल, ते क्रमाक्रमाने असेल, ते टप्प्याटप्प्याने असेल, ते हळूहळू असेल. म्हणजे एकदमच सर्व संस्थांमध्ये भारतीयांचा सहभाग केला गेला नाही किंवा तसं आश्वासन सुद्धा मॉन्टेग्यूने दिलं नाही. फक्त जाहीर केलं की भारतामध्ये जबाबदार उत्तरदायी शासन पद्धती निर्माण केली जाईल. ती कशी केली जाईल, टप्प्याटप्प्याने, हळूहळू किंवा क्रमाक्रमाने. 20 ऑगस्ट 1917 मॉन्टेग्यू या भारत मंत्र्याची ही ऑगस्ट घोषणा म्हणून ओळखली जाते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा आहे. त्यानंतर मग मॉन्टेग्यूचा भारत दौरा झाला. भारतातल्या विविध प्रांतामध्ये विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या गेल्या. विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा त्यांना प्रस्ताव दिले की महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार देणं आवश्यक आहे. त्यानुसार सुद्धा आपण पाहू शकतो काय घडलेलं आहे. ठीक आहे, तर यानंतर 1919ला ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमत केला. हा कायदा खूप महत्त्वपूर्ण आहे. या कायद्यातल्या बऱ्याच तरतुदी आपल्याला परीक्षेला रिपीट विचारल्या जातात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता या कायद्याने सगळ्यात अगोदर काय केलं, भारतामध्ये द्विग्रही कायदे मंडळाची स्थापना केली गेली. ओके, द्विग्रही कायदे मंडळ. ओके, जसं आज आपल्या देशाचं कायदे मंडळ द्विग्रही आहे, राज्यसभा आहे, लोकसभा आहे, याची सुरुवात इथे आहे. भारतामध्ये केंद्रीय स्तरावर द्विग्रही कायदे मंडळ अस्तित्वात आलं. ते द्विग्रही कायदे मंडळ म्हणजे 1919च्या कायद्याने आपण पाहू शकतो कौन्सिल ऑफ स्टेट, म्हणजे याला आपण राज्य परिषद म्हणू. म्हणजे आजची जी राज्यसभा आहे त्या दर्जाची हे वरिष्ठ सभागृह, कौन्सिल ऑफ स्टेट, हे लक्षात असू द्या. हे राज्य परिषद अस्तित्वात आलं. त्यानंतर इथे आपण पाहू शकतो कनिष्ठ सभागृह होता, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे केंद्रीय विधानसभा. ओके, म्हणजे आजची जी लोकसभा आहे ही अस्तित्वात आली, विधानसभा. ओके, या राज्य परिषदेचे सदस्य 60 होते आणि याचे सदस्य 145 होते, हे लक्षात असू द्या. म्हणजे द्विग्रही कायदे मंडळ भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या कायद्याने अस्तित्वात आलं, तर ते मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याने अस्तित्वात आलं, हे लक्षात असू द्या. तर कौन्सिल ऑफ स्टेट म्हणजे ज्याला राज्य परिषद म्हणून हे वरिष्ठ सभागृह अस्तित्वात आलं. त्यानंतर केंद्रीय विधानसभा ज्याला सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून कनिष्ठ सभागृह अस्तित्वात आलं. द्विग्रही कायदे मंडळाची तरतूद या कायद्यानुसार केली गेली, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहू शकतो जसा 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला. या कायद्याने सुद्धा जातीय मतदारसंघाचा विस्तार भारतामध्ये करून जास्तीत जास्त वेगळेपणाची भावना भारतीयांमध्ये कशी निर्माण करता येईल याचा जाणीवपूर्वक विचार केला गेला. आणि यानुसार आपण पाहू शकतो की शीख असेल किंवा भारतीय ख्रिश्चन, ओके, भारतीय ख्रिश्चन, एंग्लो इंडियन, ठीक आहे, आणि युरोपियन या सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. जसं 1909च्या कायद्याने मुस्लिमांपासून सुरुवात झाली, या कायद्याने शीख, भारतीय ख्रिश्चन, एंग्लो इंडियन आणि युरोपियन जे आहेत भारतामधले त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या कायद्यानुसार केली गेली, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहू शकतो की 1919च्या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो की जबाबदार शासन पद्धती निर्माण करण्यासाठी प्रांतामधले जे काही कायदे मंडळ आहे त्या प्रांतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, द्विशासन पद्धतीची सुरुवात केलेली आहे. द्विशासन पद्धती किंवा द्वैत शासन पद्धती किंवा डायआर्की. ओके, ठीक आहे, याचा जो जनक आहे द्विशासन पद्धतीचा जनक तो आहे लिनियस कार्टियस, हे लक्षात असू द्या. लिनियस कार्टियस हा जनक आहे, द्विशासन पद्धतीचा जनक लिनियस कार्टियस. ठीक आहे, लिनियस कार्टियस. आता द्विशासन पद्धती काय होती, ही प्रांतिक पातळीवर तयार केली गेली. कुठे, प्रांत, जे प्रांत होते जसं मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, ठीक आहे, मद्रास प्रांत, ठीक आहे, वायव्य सरहद प्रांत, पंजाब प्रांत या ठिकाणी केली गेली. आता यामध्ये काय केलं गेलं, जे काही विषय सूची निर्माण केली गेली.
ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याने सूची निर्माण केली गेली. 2 सूच्या होत्या, केंद्र सूची व राज्य सूची. जसं 1935च्या कायद्याने केंद्र राज्य समवर्ती किंवा आज आपल्या संविधानानुसार केंद्र राज्य समवर्ती सूची आहे, तर केंद्र सूची राज्य सूची निर्माण केली गेली. राज्य सूची निर्माण करून काय केलं गेलं किंवा राज्यांना काही अधिकार बहाल केले गेले. जबाबदार शासन पद्धती निर्माण करायची होती भारतामध्ये, त्याचं उदाहरण म्हणजे प्रांतामधून त्यांनी जबाबदार शासन पद्धतीची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ते करत असताना काय केले, त्यांनी द्विशासन पद्धती निर्माण केली. द्विशासन पद्धती निर्माण करून काय केलं, राखीव खाते, जे काही राज्य सूची सोपवली गेली त्यामध्ये राखीव खाते आणि सोपीव खाते असं केलं गेलं. हे जे राखीव खाते होते, या राखीव खात्यामध्ये सगळे महत्त्वपूर्ण खाते होते, म्हणजे पोलीस खाते असेल, तुरुंग खाते असेल, अर्थ खाते असेल, ठीक आहे, यासारखे महत्त्वपूर्ण खाते गव्हर्नर कडेच असतील आणि गव्हर्नरला जबाबदार असलेल्या प्रतिनिधीकडूनच याचा कारभार केला जाईल. आणि सोपीव खाते जे की कमी महत्त्वपूर्ण खाते होते, म्हणजे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की शिक्षण खातं, आरोग्य खातं, या स्थानिक स्वराज्य संस्थाचं खातं, यासारखे खाते भारतीय प्रतिनिधीकडे असतील आणि भारतीय प्रतिनिधी हे विधानसभेला जबाबदार असतील. तर अशा पद्धतीने प्रांतामध्ये द्विशासन पद्धती निर्माण करून महत्त्वपूर्ण खाते हे गव्हर्नरला जबाबदार असलेल्या सदस्यांच्या माध्यमातून आणि बिगर महत्त्वाचे किंवा कमी महत्त्वाचे खाते भारतीय प्रतिनिधी किंवा भारतीय मंत्रीच्या माध्यमातून त्यांचा कारभार केला जाईल. अशा पद्धतीने प्रांतामध्ये द्विशासन पद्धती या कायद्याने निर्माण केली गेली. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि या पद्धतीचा जनक जो होता तो लिनियस कार्टियस होता, याला डायर्की म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हा शब्द आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की या कायद्यानुसार आणखीन काय घडलेलं आहे. ठीक आहे, आता या कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार आणखीन महत्त्वपूर्ण तरतुदी ज्या होत्या त्यामध्ये आपण पाहू शकतो की या कायद्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं महालेखापाल हे पद अस्तित्वात आलं. महालेखापाल जे आज महालेखापाल, ठीक आहे, हे पद आपल्या संविधानाच्या 148 कलमामध्ये आज आपण पाहू शकतो. गिरीशचंद्र मुर्मू त्याचे सध्या म्हणजे प्रमुख आहे आणि आपल्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर राजीव महर्षी ह्या त्या पदावर होते. ठीक आहे, ते हे दोन्ही लक्षात असू द्या. तर महालेखापाल हे पद या कायद्यानुसार अस्तित्वात आलं. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकतो की या कायद्यानुसारच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकलेखा समितीची स्थापना झाली गेली. लोकलेखा समिती ज्या आजही आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे. ठीक आहे, लोकलेखा समिती ज्या समितीच्या माध्यमातून देशामध्ये विविध योजनावर ज्या तरतुदी केल्या जातात, आर्थिक तरतुदी, ठीक आहे, त्या ज्या तरतुदी झालेल्या आहेत त्या तरतुदीचा वापर त्या ठिकाणी केला गेला किंवा नाही या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती घेते, त्या संदर्भातला अहवाल देते. ओके, आणि कॅगचे कान आणि डोळे, ठीक आहे, कॅग म्हणजे याचा कान आणि डोळा आपल्याला माहित आहे. या अनुषंगाने म्हणजे 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये लोकलेखा समितीची तरतूद होती. ठीक आहे, आज ही लोकलेखा समिती आहे. या महत्त्वपूर्ण स्थायी संसदीय समित्या आहेत ज्यामध्ये लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती आजही पाहू शकतो. आपण पाहू शकतो की सध्याला लोकलेखा समितीचे जे एकूण सदस्य असतात 22 असतात, त्यापैकी 15 सदस्य लोकसभेचे, 7 सदस्य राज्यसभेचे असतात. सध्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या पक्षाचे नेते असतात. अधीर रंजन चौधरी हे सध्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष. या अध्यक्षपदाचा कालावधी 1 वर्षाचा असतो. त्यानंतर लोक अंदाज समिती यामध्ये एकूण 30 सदस्य असतात. हे 30 सदस्य लोकसभेचे सदस्य असतात. या समितीचा कालावधी सुद्धा 1 वर्षाचा असतो. या समितीचं महत्त्वपूर्ण काम म्हणजे खर्चामध्ये काटकसर सुचवणे, हे लक्षात असू द्या. या समितीचे सध्याचे अध्यक्ष जे आहेत ते गिरीश बापट आहेत. त्यानंतर सार्वजनिक उपक्रम समिती यामध्ये सुद्धा 22 सदस्य असतात. त्या 22 सदस्यापैकी 15 सदस्य लोकसभेचे, 7 सदस्य राज्यसभेचे असतात. या समितीचा कालावधी सुद्धा 1 वर्षाचा असतो. सध्या या समितीच्या अध्यक्षा जे आहेत ते मीनाक्षी लेखी आहेत, हे लक्षात असू द्या. सार्वजनिक उपक्रमाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अहवाल देण्याची जबाबदारी या समितीची असते, हे लक्षात असू द्या. तर लोकलेखा समितीची तरतूद या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये होती, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पाहू शकतो की लोकसेवा आयोगाची स्थापना. ओके,
लोकसेवा आयोगाची स्थापना, लोकलेखा समिती, लोकसेवा आयोग, महालेखापाल, ठीक आहे, लोकसेवा आयोगाची स्थापना नागरी सेवांच्या संदर्भात, ज्या वरिष्ठ नागरी सेवा आहेत त्या सेवांच्या भरती संदर्भात एक स्वतंत्र यंत्रणा भारतामध्ये स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून तरतूद मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये होती, ती होती लोकसेवा आयोग। आणि आपल्याला माहिती आहे की या लोकसेवा आयोगाची स्थापना या कायद्यानुसार 1926 ला झाली, हे लक्षात असू द्या, ठीक आहे। या लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याच्या संदर्भात ली कमिशनची स्थापना झाली होती। ली कमिशन 1923-24 मध्ये स्थापन झालं होतं, या कायद्यानुसारच झालं होतं, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार। आणि या समितीच्या शिफारशीनुसार लोकसेवा आयोग अस्तित्वात आलं प्रत्यक्षामध्ये 1926 साली, ठीक आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे। त्यानंतर ओके, ठीक आहे। तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार मी सांगितलेल्या तरतुदी ज्या आहेत, द्विघरी कायदे मंडळ असेल, प्रांतामध्ये द्विशासन पद्धती असेल, केंद्र व राज्य सूची असेल, ओके, त्यानंतर शीख, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, ओके, यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद असेल, किंवा मी आता सांगितलं लोकलेखा समिती असेल, लोकसेवा आयोग असेल, महालेखापाल असेल, यासारख्या तरतुदी असतील त्या या कायद्यानुसार केल्या गेल्या, ठीक आहे। तर यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर यामध्ये एक आणखीन तरतूद होती की हा कायदा भारतीयांसाठी किती परिणामकारक ठरला किंवा यामध्ये काही दुरुस्ती करता येतील का, यासाठी 10 वर्षानंतर एक वैधानिक आयोग स्थापन केला जाईल। किती वर्षानंतर? 10, म्हणजे 1919 ला हा कायदा झाला, म्हणजे वैधानिक आयोग पुढचा हा 1929 ला येणं आवश्यक आहे, पण तो 1929 पूर्वीच आला, ते आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये लगेच पाहायचं आहे। तर 10 वर्षानंतर या कायद्याची पुनर्तपासणी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण तरतूद या कायद्यामध्ये होती। आणि या कायद्याची अंमलबजावणी 1921 साली झाली, हे लक्षात असू द्या। हे एक फॅक्च्युअल डेटा म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919 आहे तो भारतामध्ये कधी अंमलात आणला गेला, किंवा या कायद्यानुसार भारतामध्ये प्रथम कधी निवडणुका झाल्या, तर त्या 1921 साली झाल्या, हे लक्षात असू द्या, ठीक आहे। त्यानंतर पुढचा सायमन कमिशन, ठीक आहे। मी तुम्हाला आता सांगितलं की मॉन्टफोर्ड कायद्यामध्ये 10 वर्षानंतर कायद्याची तपासणी केली जाईल किंवा मूल्यांकन केला जाईल, पुनर्आढावा घेतला जाईल, त्यानुसार सायमन कमिशन, ओके। तर सायमन म्हणजे सर जॉन सायमन, ठीक आहे, सर जॉन सायमन, ठीक आहे। आता सर जॉन सायमन जे आहे ते लिबरल पक्षाशी संबंधित होते, म्हणजे उदारमतवादी पक्ष। ब्रिटनमध्ये आपल्याला माहित आहे की त्यामध्ये हुजूर पक्ष आहे, मजूर पक्ष आहे आणि एक उदार पक्ष आहे, ठीक आहे। जो उदार पक्ष आहे, लिबरल पक्ष आहे, या पक्षाचे हे नेते होते। यांच्या नेतृत्वाखाली 1927 साली सायमन म्हणजे भारतामध्ये 1919च्या कायद्याची पुनर्तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा केली गेली, ठीक आहे। घोषणा फेब्रुवारी 1927 साली, हे लक्षात असू द्या। 1928 साली सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सहित एकूण 7 सदस्य भारतामध्ये आले, प्रथम मुंबईमध्ये आले, ठीक आहे। आता हे सगळं सर्वजण ब्रिटिश होते आणि अधिकार कोणाला देणार होते? भारतीयांना देणार होते। म्हणजे ज्यांना अधिकार पाहिजे, ज्यांच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यांना या आयोगावर प्रतिनिधित्व नव्हतं, ठीक आहे। ही फार मोठी यामध्ये एक म्हणजे कमतरता होती किंवा दोष होता। ज्यांना अधिकार पाहिजे त्यांनाच प्रतिनिधित्व नाही, ज्यांना अधिकार म्हणजे भारतीयांचे काय अधिकार आहे यांना त्या संदर्भात कोणतीही माहिती किंवा अनुभव नाही, अशा लोकांची नियुक्ती ब्रिटिश पार्लिमेंटने यावर केली, ठीक आहे। त्यानंतर मग भारतामध्ये या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन झालं, हे लक्षात असू द्या। गो बॅक सायमन हे नारे आपण ऐकतो इतिहासामध्ये, सायमन चले जाओ, ठीक आहे। तर मुंबईमध्ये प्रथम आले, संपूर्ण भारताचा दौरा केला। 1930 साली सायमन कमिशनने अहवाल दिला। आता इतिहासामध्ये बरंच आहे, लाला लजपतराय यांचा अपोज असेल किंवा त्यामध्ये त्यांच्यावर सॉन्डर्सने केलेला लाठी हल्ला असेल, त्यामध्ये लाला लजपतराय शहीद झालेले असतील, हे आपण पाहू शकतो, ठीक आहे। तर तो इतिहासाचा भाग आहे। तर सर जॉन सायमन यांनी 1930 साली अहवाल सादर केला। त्यांनी काय सांगितलं की बाबा जे द्विशासन पद्धती निर्माण केली गेलेली प्रांताच्या पातळीवर ती रद्द करावी, ही सगळ्यात महत्त्वाची शिफारस त्यांनी केली। भारतामध्ये संघराज्य स्थापन करावं, हे लक्षात घ्या। भारतामध्ये काय करावं? संघराज्य स्थापन करावं, हे लक्षात असू द्या। त्यानंतर ब्रह्मदेशचा कारभार भारतापासून वेगळा करावा, ठीक आहे। ब्रह्मदेशचा कारभार काय करावा? भारतापासून वेगळा करावा, अशा महत्त्वपूर्ण शिफारसी सर जॉन सायमन यांनी ब्रिटिश पार्लमेंटला केल्या। आता ब्रिटिश पार्लमेंटने त्यानंतर मग काय केलं? या अनुषंगाने किंवा भारतीयांना जास्तीत जास्त राजकीय अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून गोलमेज परिषदा, ठीक आहे, राऊंड टेबल,
हे लंडन या ठिकाणी बोलावलं. ठीक आहे, 3 गोलमेज परिषदा झाल्या. आपल्याला माहित आहे की 12 नोव्हेंबर 1930 रोजी पहिली गोलमेज परिषद सुरू झाली. त्यानंतर 7 सप्टेंबर 1931 रोजी दुसरी गोलमेज परिषद झाली. त्यानंतर 17 नोव्हेंबर 1932 रोजी तिसरी गोलमेज परिषद सुरू झाली. म्हणजे 1930, 31, 32 या काळामध्ये 3 गोलमेज परिषदा लंडन या ठिकाणी बोलावण्यात आल्या. या गोलमेज परिषदेला ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य, ब्रिटिश भारताचे सदस्य आणि ब्रिटिश संस्थानांचे सदस्य असे 3 घटकांचे प्रतिनिधी राजकीय अधिकाराच्या दृष्टिकोनातून लंडन या ठिकाणी एकत्र जमले. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने सहभाग घेतला नाही, त्यामुळे पहिली गोलमेज परिषद ही निष्फळ ठरली. इतिहासामध्ये आपण पाहू शकतो या काळामध्ये भारतामध्ये कायदेभंग चळवळ होती, कुठे कुठे काय झालेले हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसने उपस्थित राहावं यासाठी बराच प्रयत्न ब्रिटिशांनी केला. तत्कालीन जे भारताचे व्हाईसरॉय होते, आपल्याला माहिती आहे की लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींचं किंवा काँग्रेसचं मन ओळून दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसला बोलावून घेतलं. परंतु त्या ठिकाणी भारताच्या राजकीय अधिकारावर चर्चा होण्याऐवजी वेगवेगळ्या घटकांच्या अधिकारासाठी चर्चा होत होती. म्हणजे भारतामध्ये परत फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चर्चा होत होती. त्यामुळे काँग्रेसने या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्या चर्चेतून माघार घेतली. तिसरी गोलमेज परिषद झाली. या तिन्ही गोलमेज परिषदेचा परिणाम म्हणजे 1933 साली ब्रिटिश पार्लमेंटने भारताच्या राजकीय अधिकाराच्या दृष्टिकोनातून एक व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका जाहीर केली. त्यानंतर या श्वेतपत्रिकेच्या अनुषंगाने 1934 साली ब्रिटिश पार्लमेंटने एक प्रवर समिती म्हणजे संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपण पाहू शकतो पुढे जाऊन जो काही भारताचा किंवा भारतीय संघराज्याचा कायदा 1935चा. ठीक आहे, आता यामध्ये जाती निवाडा मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये वेगवेगळ्या घटकांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. रॅमसे मॅकडोनाल्ड हे त्यावेळेस ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि त्यांनी जसं की आपण वेगवेगळ्या कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, शिखांसाठी, भारतीय ख्रिश्चनांसाठी, ठीक आहे, त्यानंतर युरोपियनसाठी, अँग्लो इंडियनसाठी असे स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. या कायद्यानुसार म्हणजे इथे जेव्हा दुसरी गोलमेज परिषद चालू होती त्यावेळेस भारतामधून अस्पृश्यांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा या ठिकाणी 16 ऑगस्ट 1932 रोजी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केली. म्हणजे आता आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या धर्मांना पूर्वीच्या कायद्याने वेगळं भारतामध्ये मतदारसंघ दिले गेले किंवा घटकांना आता हिंदू धर्माअंतर्गत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊन हिंदू धर्मामध्ये सुद्धा फूट पाडण्याचं काम किंवा फूट पाडण्याची नीती ब्रिटिश सरकारने या ठिकाणी राबवली होती. याला विरोध महात्मा गांधींनी केला. त्यानंतर आपण पाहू शकतो की इतिहासामध्ये एरवडा या ठिकाणी महात्मा गांधी तुरुंगामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रतिनिधीमध्ये पुणे करार किंवा एरवडा करार किंवा ज्याला आपण ऐक्य करार म्हणतो आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी अस्पृश्यांना राखीव जागा देण्याची तरतूद या कायद्यानुसार म्हणजे या करारामध्ये होती हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर आपण पाहू 1935चा कायदा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं 1935चा कायदा कसा कसा झाला, त्यासाठी काय काय घडलं, सायमन कमिशन असेल. ठीक आहे, दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये आपण ऐकतो की जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं, भारतीयांनी विरोध केला, त्यावेळेस भारत मंत्री बर्कनहेड होते आणि बर्कनहेड यांनी काय सांगितलं की सायमन कमिशनला तुम्ही सहकार्य करत नाही, मग तुम्ही सर्व भारतासाठी सर्व मान्य एक घटना तुम्ही निर्माण करून दाखवा असं आव्हान भारतीयांना बर्कनहेड नावाच्या भारत मंत्र्याने केलं होतं. बर्कनहेड हे नाव लक्षात असू द्या, हे बऱ्याच वेळेस आपल्याला एक अवघड प्रश्नाच्या अनुषंगाने विचारला जातो. तर याला हेड नव्हतं, बर्कनहेड नावाचा जो काही भारत मंत्री आहे यानं भारतीयांना आव्हान केलं. त्याचा परिणाम म्हणजे मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली सर्वपक्षीय समिती. ठीक आहे, या समितीने एक घटनेचा आराखडा मांडला गेला. ठीक आहे, यामध्ये वसाहतीचं स्वराज्य असेल किंवा मतदानाचा अधिकार असेल, ठीक आहे, हे आपण पाहू शकतो. तर अशी तरतूद केली गेली. परंतु मधातच आपण पाहू शकतो की इतिहासामध्ये मोहम्मद अली जिना यांनी नेहरू रिपोर्टला विरोध म्हणून 14 तत्वे मांडली गेली. म्हणजे परत या ठिकाणी भारतीयांमध्ये फूट पडली आणि पुढे चालून सायमन कमिशन यांचा अहवाल 1930चा आहे. तर बर्कनहेड हे नाव असेल किंवा 1928ची नेहरू रिपोर्ट असेल किंवा 14 कलमे असतील मोहम्मद अली जिना यांची. ठीक आहे, तर या अनुषंगाने सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. तर आता भारतीय संघराज्याचा अधिनियम. ठीक आहे, 1935चा कायदा. आपल्याला माहिती आहे की या कायद्याने काय केले गेले की सगळ्यात महत्त्वाचं सायमन कमिशनने सांगितलं होतं की भारतामध्ये संघराज्य स्थापन केला. भारतीय संघराज्याची तरतूद केली गेली, संघराज्य. ठीक आहे, आता हे संघराज्य कोणाचं मिळून बनणार होतं? या संघराज्यामध्ये असणार होते प्रांत, जे ब्रिटिश प्रांत होते म्हणजे आसाम प्रांत, बंगाल प्रांत, ठीक आहे, ओरिसा प्रांत, ठीक आहे, जसे की मुंबई प्रांत, संयुक्त प्रांत किंवा मद्रास प्रांत, मध्य प्रांत, वायव्य सरहद प्रांत, पंजाब प्रांत.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकूण 11 प्रांत होते. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये असणार होते आपल्याला माहित आहे की मुख्य आयुक्त प्रांत, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश असं म्हणू शकतो. मुख्य आयुक्त प्रांत म्हणजे चीफ कमिशनर. त्यानंतर असणार होते यामध्ये संस्थाने. या सगळ्यांचं मिळून काय होणार होतं, भारतीय संघराज्य अस्तित्वात येणार होतं. परंतु यामध्ये ब्रिटिशांनी काय तरतूद केली, भारतीय संघराज्य अस्तित्वात आणायचं असेल तर त्यामध्ये संस्थाने येणे कंपल्सरी आहे. जर संस्थाने येत नसतील संघराज्यामध्ये तर भारतीय संघराज्य अस्तित्वात येणार नाही. तर संस्थाने आलीच नाही. त्यामुळे भारतीय संघराज्याची तरतूद जरी केली गेली असली तरी ही तरतूद प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आली नाही, हे लक्षात असू द्या. परंतु भारतीय संघराज्याची तरतूद या कायद्यामध्ये होती, परंतु ही तरतूद अस्तित्वात आली नाही. का आली नाही की संस्थानांनी भारतीय संघराज्यामध्ये सामील होण्यास नकार दिला. आणि संघराज्य कधी अस्तित्वात येणार होतं, संस्थाने सामील झाल्यावर. ठीक आहे. संस्थाने सामील होणं आवश्यक होतं, परंतु संस्थानांना सामील होणं बंधनकारक नव्हतं, ते ऐच्छिक होतं, त्यांच्या मर्जीवर होतं. परंतु प्रांत आणि जे आयुक्त प्रांत आहेत त्यांना सामील होणं बंधनकारक होतं, त्यांची मर्जी नव्हती. ठीक आहे. परंतु त्यांची मर्जी होती. ओके. त्यांना ते म्हणजे ऐच्छिक होतं, हे लक्षात असू, त्यांच्या मर्जीवर अवलंबून होतं. त्यामुळे संस्थाने काही सामील झाले नाही आणि भारतीय संघराज्य काही प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आला नाही. परंतु भारतीय संघराज्याची तरतूद 1935च्या कायद्याने केली गेली. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की या कायद्याने भारतामध्ये केंद्रीय पातळीवर द्विशासन पद्धती, केंद्रीय पातळीवर, जसं 1919च्या कायद्याने प्रांतिक पातळीवर द्विशासन पद्धती होती, या कायद्याने ते प्रांतिक पातळीवरची द्विशासन पद्धती रद्द केली. ही खूप महत्त्वाची. परंतु ती कुठे अंमलात आणली, परत केंद्रीय पातळीवर. केंद्रीय पातळीवर द्विशासन पद्धती, शासन पद्धती म्हणजे तसंच राखीव खाती आणि सोपीव खाती. राखीव खाती हे गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉयच्या मर्जीवर अवलंबून असणार आणि सोपीव खाती भारतीय प्रतिनिधीकडे असणार. परंतु केंद्रीय द्विपातळीवर द्विशासन पद्धती जरी अस्तित्वात आणली गेली, ह्या म्हणजे प्रत्यक्षात काय झालं, त्याचा अंमल झाला नाही, कारण की संघराज्य स्थापन झालंच नाही. परंतु केंद्रीय पातळीवर द्विशासन पद्धतीची तरतूद या कायद्याने केली गेली, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहू शकतो केंद्रीय द्विग्रही कायदे मंडळ. ठीक आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्य परिषद असेल किंवा फेडरल असेंब्ली. ओके. द्विग्रही जसं 1919च्या कायद्यानेच द्विग्रही कायदे मंडळ होतं आणि त्या कायदे मंडळामध्ये 60 सदस्य 145 सदस्य होते. येथे आपण पाहू शकतो जे राज्यसभा होतं जसं आज आहे, त्या राज्यसभेमध्ये एकूण 260 सदस्य होते. या 260 सदस्यापैकी जे आपण पाहू शकतो 104 सदस्य हे संस्थानामधून येणार होते आणि 156 सदस्य हे प्रांतामधून निवडून येणार होते. त्यानंतर फेडरल असेंब्ली. ठीक आहे. फेडरल असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह होतं. ठीक आहे. याचे 375 सदस्य होते. या 375 सदस्यापैकी 250 सदस्य हे प्रांतातून निवडून येणार होते आणि 125 सदस्य जे आहेत ते संस्थानामधून निवडून येणार होते. परंतु भारतीय संघराज्यच अस्तित्वात आलं गेलं नसल्यामुळे ही केंद्रीय पातळीवरची जी काही द्विग्रही कायदे मंडळ यंत्रणा ती अस्तित्वात आली नाही, परंतु तरतूद केली गेली, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. 260 सदस्य किंवा 375. त्यानंतर आता या कायद्याने जसं 1919च्या कायद्याने सूची पद्धत स्वीकारली गेली, पण त्या ठिकाणी सूची दोनच होत्या 1919च्या कायद्यामध्ये. एक होती संघसूची आणि राज्यसूची. आता या ठिकाणी 3 सूच्या केल्या गेल्या. एक होतं संघसूची, ज्याला आपण केंद्र सूची सुद्धा म्हणतो, केंद्र सूची. त्यानंतर राज्यसूची, त्यानंतर समवर्ती सूची. ओके. ह्या 3 सूच्या होत्या. जसं की आज आपल्या संविधानामध्ये आहे, मूळ संविधानामध्ये पाहू शकतो की केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, राज्य सूचीमध्ये आपण पाहू शकतो 66 विषय होते किंवा समवर्ती सूचीमध्ये मूळ संविधानामध्ये 47 विषय होते. आज आपण केंद्र सूचीमध्ये पाहू शकतो की GSTच्या संदर्भात झालेल्या घटना दुरुस्तीनंतर, ठीक आहे, त्यामध्ये मग संख्या कमी झाली, म्हणजे केंद्र सूचीमध्ये 98 विषय असेल किंवा राज्य सूचीमध्ये 59 विषय असतील किंवा समवर्ती सूचीमध्ये आपल्याला माहिती आहे की 52 विषय आहेत, हे लक्षात असू द्या. तर तशा 3 सूच्या 1935च्या कायद्याने अस्तित्वात आल्या. आता 1935च्या कायद्याने या ठिकाणी केंद्र सूचीमध्ये 59 विषय होते, राज्य सूचीमध्ये 54 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये आपण पाहू शकतो की 36 विषय होते. आणि या तिन्ही सूचीमध्ये नसलेला जो विषय आहे म्हणजे
त्याला आपण शेषाधिकार म्हणू. ठीक आहे. तो शेषाधिकार गव्हर्नर जनरलकडे किंवा व्हाईसरॉयकडे असेल. जसे की आजही आपण पाहू शकतो की तिन्ही सूचीमध्ये नसलेला विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? हा संसदेला आहे. ठीक आहे, भारत सरकारला आहे, हे लक्षात असू द्या. तर 3 सूची या कायद्यानुसार स्थापन झाले आणि इथे 3 जे काही विषय त्यांच्याकडे दिले गेले. जसं की संघसूचीमध्ये रेल्वे असेल, केंद्रीय म्हणजे संरक्षण असेल, दळणवळण असेल, चलन असेल, असे महत्त्वपूर्ण विषय होते. आणि राज्यसूचीमध्ये पोलीस, तुरुंग, आरोग्य, कृषी, ओके, यासारखे विषय होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता हे का दिलं गेलं? 1917ची घोषणा आपल्याला माहिती आहे की मॉन्टेग्यूने क्रमाक्रमाने जबाबदार शासन पद्धती, भारतीयांची मागणी वाढत गेली. इतिहासामध्ये आपण पाहू शकतो विविध आंदोलने झाले आणि या कायद्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते प्रांतिक स्वायत्तता किंवा प्रांतावरील किंवा प्रांतामधील द्विशासन पद्धत काय झाली? रद्द झाली. रद्द, हे लक्षात असू द्या. प्रांतिक स्वायत्तता दिली. आता प्रांताचा कारभार जो आहे ते भारतीय मंत्री जे विधिमंडळाला जबाबदार असतील त्यांच्याकडूनच पाहायला जाईल. ओके. आणि त्यांचा निर्णय प्रांताच्या गव्हर्नरला म्हणजे विधिमंडळाने संमत केलेला कायदा जो आहे गव्हर्नरवर बंधनकारक असेल, हे लक्षात असू द्या. तर प्रांतिक स्वायत्तता दिली गेली, ही खूप महत्त्वाची तरतूद आहे. आता ही स्वायत्तता आपल्याला माहिती आहे की 1935चा कायदा 1937ला अंमलात आला. 1937ला निवडणुका झाल्या आणि 1939ला त्या म्हणजे प्रांतातली सरकारे बरखास्त केली गेली दुसऱ्या महायुद्धाच्या कारणास्तव. म्हणजे स्वायत्तता किती वर्ष राहिली? फक्त 37 ते 39, म्हणजे 2 वर्षच राहिली प्रांतिक स्वायत्तता. असाही अनुषंगाने हे प्रश्न विचारला जातो. रिपीट अंमल कधी झाला कायद्याचा? 37ला. प्रांतिक स्वायत्तता कधी अस्तित्वात आली? 37ला. कोणत्या वर्षापर्यंत होती? 1939 पर्यंत. ठीक आहे. तर प्रांतिक स्वायत्तता हे त्यानंतर आपण पाहू शकतो की भारतामध्ये फेडरल कोडची स्थापना केली गेली. जसं 1773च्या कायद्याने सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं ना, या ठिकाणी संपूर्ण भारतासाठी फेडरल कोर्ट, हे फेडरल कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं, हे सर्वोच्च न्यायालय 1 ऑक्टोबर 1937ला 35च्या कायद्याने अस्तित्वात आलं. 1 ऑक्टोबर 1937ला. ओके. आपण मागच्या लेक्चरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश आहे सध्याचे आपण पाहिले की म्हणजे नथुलापती रामन. ओके. तर त्या अनुषंगाने फेडरल कोर्ट 1937ला अस्तित्वात आलं. ओके. मॉरिस गायर हे त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते, हे लक्षात असू द्या. जसं की 1773च्या कायद्यानुसार सर एलिझा इम्पे हे कोलकाता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तर फेडरल कोर्ट स्थापन झाला. परंतु या फेडरल कोर्टला भारतामध्ये जे काही कायदे केले गेले आहेत त्या कायद्याचा जेव्हा हा कोर्ट आढावा घेत असे, त्यावर निर्णय देत असेल, याला अंतिम निर्णयाचा अधिकार नव्हता. ठीक आहे. जसं की आज आपला सर्वोच्च न्यायालय हा अंतिम न्यायालय, तो अंतिम निर्णय देतो. तर या कायद्यानुसार फेडरल कोर्टला अंतिम न्याय निर्णयाचा अधिकार नव्हता. अंतिम निर्णय देण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला होता? ब्रिटनमध्ये असलेल्या प्रिव्ही काउन्सिलला होता. प्रिव्ही काउन्सिल आजही ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये प्रिव्ही काउन्सिल असते. ठीक आहे. प्रिव्ही काउन्सिल हे संसदीय सदस्यांची मिळून बनलेली असते ब्रिटनमध्ये आणि ते एक न्यायिक कार्य करते. जसं की आज आपल्या देशामध्ये न्यायिक कार्य फक्त सुप्रीम कोर्ट करतो किंवा त्यासाठी एक स्वतंत्र न्यायालयीन यंत्रणा आहे, हे लक्षात असू द्या. तर प्रिव्ही काउन्सिल जे आहे आजही तिथं आहे. प्रिव्ही काउन्सिल सर्वोच्च न्यायालयाचं काम त्या ठिकाणी करते, अंतिम निर्णयाचं काम करते. तर भारतामध्ये फेडरल कोर्ट स्थापन झाला, परंतु याला अंतिम न्याय निर्णय देण्याचा अधिकार नव्हता. अंतिम निर्णय देण्याचा अधिकार हे ब्रिटनमध्ये असलेल्या प्रिव्ही काउन्सिल होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर या कायद्यानुसार आपण पाहू शकतो जसं की आता 1919च्या कायद्यामध्ये सुद्धा म्हणजे काय होतं की भारत मंत्र्यासाठी जे असलेले इंडिया काउन्सिल होतं, जे 1858च्या कायद्यानुसार इंडिया काउन्सिल स्थापन झालं होतं, ते इंडिया काउन्सिल रद्द झालं. इंडिया काउन्सिल काय झालं? रद्द झालं. ठीक आहे. रद्द. जसं की आता 1919च्या कायद्यामध्ये एक नवीन पद, ठीक आहे, भारत मंत्र्यांकडून काही जबाबदारी कमी केली गेली होती. आता 1919 मध्ये मला ते सांगायचं. ठीक आहे. भारत मंत्र्यांकडून काही जबाबदारी कमी केली होती. ती जबाबदारी म्हणजे काय? हे
भारतीयांच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील, भारतीय विद्यार्थ्यांचे जे काही अडीअडचणी असतील ब्रिटनमध्ये असलेले, त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देण्यासाठी हाय कमिशनर फॉर इंडिया नावाचं एक पद निर्माण केलं गेलं 1919च्या कायद्याने. काय केलं गेलं? हाय कमिशनर फॉर इंडिया. ते पद आजही अस्तित्वात आहे. आता सध्याला त्या पदावर गायत्री कुमार यांची नियुक्ती झालेली आहे, परंतु कंबाईनच्या दृष्टिकोनातून जर विचारलं आपल्याला तर त्या पदावर कोण होत्या तर रुची शर्मा हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर हाय कमिशनर फॉर इंडिया हे नवीन पद 1919च्या कायद्याने अस्तित्वात आलं होतं. ते पद आजही आहे. ठीक आहे. तर इंडिया कौन्सिल रद्द केलं गेलं, जे की 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याने किंवा भारतीय सुशासन कायद्यानुसार स्थापन झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की या कायद्याने भारतामध्ये जे 11 प्रांत होते त्या 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये द्विग्रही कायदे मंडळ 6 प्रांतात. म्हणजे आज जसं विधानसभा विधान परिषद नाही तसंच मग हे 6 प्रांत कोणते कोणते होते? 11 पैकी ज्या ठिकाणी द्विग्रही कायदे मंडळ होतं, जसं की आज आपल्या देशामध्ये पाहू शकतो उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 6 राज्यांसाठी विधानसभा सुद्धा आहे आणि विधान परिषद सुद्धा आहे. तर 6 प्रांतामध्ये द्विग्रही कायदे मंडळ. ते 6 प्रांत म्हणजे आसाम, बंगाल, बिहार, संयुक्त प्रांत, मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांत असे 6 प्रांत होते, ज्यांच्यासाठी या कायद्यानुसार विधानसभा सुद्धा होती आणि विधान परिषद सुद्धा होती. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की या कायद्यानुसार 2 नवीन प्रांत अस्तित्वात आले. ते 2 नवीन प्रांत म्हणजे ओरिसा प्रांत. ओके. ओरिसा प्रांत बिहार पासून आला आणि सिंध प्रांत मुंबई पासून आला. म्हणजे आज जे सिंध पाकिस्तानमध्ये आहे तो पूर्वी आपल्या मुंबई प्रांताचा एक भौगोलिक आणि राजकीय भाग होता. ठीक आहे. तर हा नवीन प्रांत अस्तित्वात आला, सिंध प्रांत आणि ओरिसा प्रांत. हे लक्षात असू द्या, हे 2 नवीन प्रांत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार, जो की ब्रिटिश भारताला 1885 साली जोडला गेला होता, तो ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला गेला कारभाराच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. 1935च्या कायद्याने. त्यानंतर आपल्याला माहित आहे की या कायद्याने आणखीन सगळ्यात महत्त्वाची तरतूद काय केली, जसं की 1919च्या कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना केली गेली. या कायद्यानुसार आपण पाहू शकतो की आजही आपल्या संविधानामध्ये त्या तरतुदी येतात. तर या कायद्यानुसार संघ लोकसेवा आयोग संपूर्ण भारतासाठी, प्रत्येक प्रांतासाठी प्रांतीय लोकसेवा आयोग, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रांतासाठी संयुक्त प्रांतीय लोकसेवा आयोग, असे 3 स्तरावर लोकसेवा आयोगाची स्थापना या 1935च्या संघराज्य कायद्यानुसार केली गेली. हे लक्षात असू द्या. या काही महत्त्वपूर्ण तरतुदी होत्या. त्याशिवाय आपल्याला माहिती आहे की या कायद्यानुसार भारतातलं चलन आणि पतपुरवठा याचं नियमन व नियंत्रण करण्यासाठी एक मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली गेली आणि या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी ब्रिटिश भारतामध्ये झाली होती. तर या कायद्यामध्ये RBIची तरतूद सुद्धा होती आणि त्यावेळेस ऑब्झर्व्हर ऑर्कॉली स्मिथ नावाचे व्यक्ती हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर झाले आणि पहिले भारतीय गव्हर्नर होण्याचा मान CD देशमुख यांना आहे आणि सध्याचे 23वे गव्हर्नर शक्तिकांत दास आहे. हे लक्षात असू द्या. याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. गव्हर्नरचा कालावधी 4 वर्षाचा असतो, हे लक्षात असू द्या. आणि RBI दर 2 महिन्याला मौद्रिक आढावा किंवा मौद्रिक धोरण जाहीर करते, हे लक्षात असू द्या. तर या अनुषंगाने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि या कायद्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे भारतीय संविधानावर सर्वात जास्त परिणाम कोणत्या कायद्याचा आहे किंवा प्रभाव कोणत्या कायद्याचा आहे, या कायद्यातल्या जवळपास 260 तरतुदी आज आपल्या संविधानामध्ये आपण थोड्याफार बदलानुसार पाहू शकतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर या कायद्यावर काही भारतातल्या महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तींनी मतं व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेलं आहे की हा जो कायदा आहे हा जबरदस्त ब्रेक असलेला व इंजिन नसलेला कायदा, हे लक्षात असू द्या. त्यानंतर गुलामगिरीची क्रमांक 1 ची सनद म्हणून 1935च्या कायद्याचा उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे. त्यानंतर हा अप्रजातांत्रिक, लोकशाही किंवा लोकशाहीवादी कायदा होता असं मत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1935च्या कायद्याचा उल्लेख काय म्हणून केलेला आहे हे आपल्याला माहित आहे की हा वरून लोकशाहीचा बुरखा पांघरलेला व आतून
पूर्णपणे पोकळा असा हा 1935चा कायदा आहे। त्यानंतर मोहम्मद अली जिना यांनी सुद्धा या कायद्यावर मत व्यक्त केलेलं आहे की संपूर्णपणे सडलेला, मूलतः निकृष्ट आणि संपूर्णपणे अस्वीकार्य असा 1935चा कायदा आहे। त्यानंतर आपल्याला माहित आहे की ब्रिटनचे जे पंतप्रधान झाले ॲटली यांनी सुद्धा या कायद्यावर मत व्यक्त केलेलं आहे की ॲटली यांनी काय म्हटलेलं आहे की भारतीयांच्या राजकीय आकांक्षा हा कायदा पूर्ण करू शकत नाही। तर असे विविध जे काही तज्ज्ञ आहे किंवा जे काही भारतातले राजकीय नेते किंवा ब्रिटनमधले राजकीय नेते यांनी 1935च्या कायद्यावर मत व्यक्त केलेली आहे। तरी पण भारताच्या संविधानावर सर्वात जास्त प्रभाव या कायद्याचा झाला। या कायद्याची अंमलबजावणी 1937ला झाली। 1937 मध्ये प्रांताच्या निवडणुका घेण्यात आल्या। प्रांतामध्ये 1937 साली भारतीयांची सरकारे स्थापन झाली। ही सरकारे 1939 पर्यंत अस्तित्वात होती। तर अशा पद्धतीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपासून तर ब्रिटिश पार्लमेंटच्या सत्तेपर्यंत जे काही भारतीयांना राजकीय अधिकार देण्याच्या दृष्टिकोनातून जे कायदे झाले आणि त्या राजकीय तरतुदीचा भारतीय संविधानावर परिणाम झालेला आहे। आता यानंतर आपण भारतीय संविधान आणि त्या संविधानाच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश सरकारने स्थापन केलेले किंवा घोषणा केलेल्या वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आणि पहिला टॉपिक झाल्यानंतर या पहिल्या टॉपिकवर सुद्धा जे काही मी तुम्हाला सांगितलेले की प्रत्येक टॉपिकवर आपल्याला प्रश्न घ्यायचे आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला राज्यसेवा मुख्य असेल किंवा ASO मुख्यला सुद्धा हा 50 मार्काला विषय आहे। त्यानंतर सगळ्या मुख्यला 10-10 मार्काला विषय आहे किंवा पूर्वला 10-10 मार्काला विषय आहे आणि पैकीच्या पैकी गुण देणारा हा विषय आहे। तर अशा पद्धतीने भारतीय संविधान आपण जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी 2 भागामध्ये पाहिलेली आहे। यानंतर पुढच्या भागामध्ये आपण भारतीय संविधान सभा घेणार आहोत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।